रुमाली वडी. रुमाली वडी. ओके, साहित्य सांगतेस मला काय काय? बेसन, ओलं खोबरं, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर, ढोबळी मिरची बारीक चिरलेली, आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, जिरे पावडर, मीठ आणि मिरी पावडर. ओके, साहित्य आपण बघितलेलं. हे नुसतं गाजर बिजर नुसतं कापून घेतलं ना आपण? हा, नुसतं किसलेलं आहे तर बाकी काही कापून म्हणजे तेवढंच किसूनच घेतलं, बाकी त्याला काही नाही काही नाही. ओके, साहित्य बघितलं. आता आपण जो कृतीकडे, आम्ही तिथे एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे, त्याचं आता काय करायचंय? त्याच्यामध्ये आता आपल्या पहिल्यांदा कांदा परतून घ्यायचा आहे. ओके, नेहमीप्रमाणे गुलाबी सर. हा, त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची घातली तरी चालेल. आता बस असू दे, तिखट बरं पडतं. माझा हात ना थरथरायला लागतो मिरची टाकताना, त्यामुळे जास्त पडते मिरची. आता कांदा छान गुलाबी झाला की मग बाकीच्या भाज्या ह्याच्यामध्ये घालायच्या असतात. होण्याच्या मार्गावर आहे जवळजवळ. हो, होण्याच्या मार्गावरती. ऍक्च्युली ही जी रेसिपी आहे ना, ह्याची ऑथेंटिक रेसिपी म्हणजे जी रिअल रेसिपी आहे, त्याच्यामध्ये आपण भाज्या घालत नाही. त्याच्यामध्ये ओलं खोबरं, थोडंसं सुकं खोबरं, खसखस, तीळ असं सगळ्याचा मिक्सचर केलेला असतो. भाजी ओरिजिनल आहे कोणाची ही रेसिपी? ही रेसिपी माझ्या आजीची आहे. आजीची? हा, तिने आम्हाला शिकवली आहे. अरे बापरे, म्हणजे पारंपरिक रेसिपी. पारंपरिक आहे. आता कोबी घाला. म्हणजे पारंपरिकच्या प्रमाणे ही कोबी जात नाही याच्यात? नाही जात. ओके, पारंपरिक मध्ये काय होती? ओलं खोबरं, सुकं खोबरं, खसखस, तीळ. बस, दॅट्स इट. हो. हे आता सुधारित आवृत्ती कोणाची आहे? ही माझी. तुझी का तुझ्या आईची आहे? आईनी आणि माझं दोघांचं मिळून मॉडिफिकेशन केलेलं. बाकी सगळ्या आपण आता भाज्या घालूया. आलं लसणाची पेस्ट घालूया. हे घालू? ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही मटार आणि पण घालू शकता. कुठल्याही भाज्या तुम्ही घेऊ शकता कॉम्बिनेशन मध्ये. फक्त बारीक चिरलेल्या आहे? बारीक चिरलेल्या पाहिजे. तुम्हाला जर काय वाटलं तर ह्याच्यामध्ये सोयाबीनचे नगेट्स असतात, ते पण थोडेसे पाण्यामध्ये भिजवून मग त्याचं हलकं बारीक बारीक चिरून ते पण तुम्ही घालू शकता. अर्धी अर्धी घालायच्या. मग लाल मिरची पूड, थोडीशी हळद घाला. बस. हा, धणे जिऱ्याची पूड घाला हळदीच्या बाजूला. हा, बस. आणि थोडीशी पेपर पावडर घाला. मिरपूड आणि मीठ. आणि आता ओलं खोबरं थोडंसं ह्यातलं अर्ध घालू शकतो. अर्ध घालू? हो, ह्यातलं अर्ध. आता हे ह्याच्या आतमधलं फिलिंग रेडी झालेलं आहे. थोडंसं पाणी घाला. जर आपण हे शिजवून घेऊ थोडंसं. मोठा करू घे थोडंसं. जरा हे काय पाणी घातल्यावर थोडं शिजेल आणि जरा मिळून येईल, म्हणजे आपल्याला फिलिंग नीट करता येईल. आता पुढे काय करायचंय? आता आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्या पाण्यात आता आपण थोडे मसाले घालूया. बरं, सगळे थोडे थोडे? थोडं, अगदी थोडी हळद नावाला. हे काय करणार होतं आपण? आता ह्या पाण्यामध्ये मग बेसन घालायचं आणि त्याची उकळ काढायची. जसं आपण तांदळाच्या पिठाची उकळ काढतो मोदकांसाठी, तसंच पण आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मसाले घालतोय. आणि युजली उकळ काढताना आपण बरोबरीने पाणी घेतो. हो, तर ह्याच्यामध्ये जर काय पाऊण वाटी बेसन असेल तर जवळजवळ 1 वाटी पाणी जातं. आता मीठ घाला, कारण जरा उकळ काढली ती जरा मऊ पाहिजे, म्हणजे ते छान चिकटून राहील. तर ह्याच्यामध्ये आपण बेसन घालूया. अजून घ्या, 1 चमचा घाला, चालेल. तो डाव घ्या पाहिजे. आता ह्याची जर आपण वाफ काढून घेऊया.
ओके. हे साधारण किती वेळ असतं? हे 1-2 मिनिटं वाफ काढायची. बरं, लहानच राहू दे ना गॅस? हो, लहानच राहू दे. बरं. आणि मग आता त्याच्या रुमालावरती ते थापायचं, मग त्याच्यामध्ये फिलिंग करायचं. रुमालाची तयारी करूया का? हो. काय करायचं रुमालाचं? हा ओला केलेला रुमाल आहे. पाण्यामधनं तुम्ही जस्ट काढून घ्या आणि पिळून घ्या. बरं. आणि ओला करा. हे असं ओला आहे ना. हा, आपलं हे आता अंथरूण रेडी आहे. आता त्याचं झालंय काय? काही इच्छा आहे झोपायची का काय? विचार काय त्याचा? त्याला आता असं झोपवायचं. ओके. तेलाचा थोडासा तेलाचा आपण वापर करू इथे. हा, इथे तेलाचा थोडासा वापर केलेला आहे आणि असं पॅट करायचं चांगलं. आता हे पॅट केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे फिलिंग भरायचं. आयडियाची फायडी आहे एकदम. हे असं इथनं हे धरून असं तो ट्रायंग्युलर शेप करायचा आणि ते जुळवायचं. हे गरम असतानाच करायला पाहिजे. गरम असताना आपली मारामारी. हो, जुळवावं लागतं, नाहीतर ते जुळलं नाही जाणार. बाळाला आंघोळ करून आणलं की अशी आई उभी असते बघ, आणि बाळ आजच्या बघत तसं चाललंय कौतुक त्याची. त्याला छान पॅम्पर केलेलं आहे, आता त्याला ठेवून द्यायचं. आणि मग आंघोळ करताना डोळ्यात पाणी बिडी गेलं असतं, साबण मिळते, एक तर रडत असतं किंवा मग टक्का टक्का इकडे तिकडे बघत असतं. आता ह्याच्या आतमध्ये काय होणार आहे मला माहित नाही. आता काय किती वेळ लागणार आहे याला? एक 10 मिनिटं लागतात सेट व्हायला. 10 मिनिटं सेट व्हायला लागतील. म्हणजे ते जुळून यायला पाहिजे, त्याचे जे एंड्स आहेत ते जुळून यायला पाहिजे. ते जुळलं की आपले सुद्धा कर जुळतील. जुळलं बाबा एकमेकाचं. झाली 10 मिनिटं झाली बरं का. बघा म्हणजे आता आपण चेक करूया. हे असं उघडायचं आणि ह्याला असं खाली पाडून घ्यायचं एका बाजूने. बर. तर ही जी बाजूची असते ना, त्याच्यामध्ये नुसतंच बेसन असतं. मग तेवढी बाजू आपण बाद करून टाकायची. आणि थोडस ना ह्याला तेलाचा एक हात लावा, कारण काय होतं, ते गरम असतं, ते सगळं चिकटून राहील मग सुरीला आणि मग त्या वड्या तुटू शकतात. काय एकंदरीत त्याचं जे कौतुक बघताय ह्याच्यापेक्षा मोठी सुरू सुद्धा चालली असती, असं नाही वाटत तुम्हाला? हे असंच्या असं आपण आता फ्राय करायला टाळूया. आणि त्यानंतर खायला सुरुवात करायची ना. हो, हे जरा उचलताना जरा कठीण होतं. पण शेवटी ही सगळी चव चांगली लागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, नाही का? हो. काय नाही, आता हे काढून खायला सुरुवात करायची. कशाबरोबर खायचं आपण हे तुम्ही सॉस, ग्रीन चटणी, काय कसं आहे? लोणचं, आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, आंबट गोड लोणच्या बरोबर छान लागेल. खा म्हणजे झालं, पण त्याआधी लिहायला लागेल. लिहा साहित्य आणि कृती. रुमाली वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, ओलं खोबरं, गाजराचा कीस, कोबी, कांदा, तिखट, बारीक चिरलेली भोपळी मिरची, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, जिरेपूड, मीठ आणि मिरपूड. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोबी, गाजराचा कीस, बारीक चिरलेली भोपळी मिरची, आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, धणे जिरे पूड, मिरपूड, मीठ, ओलं खोबरं आणि पाणी घालून मिश्रण वाफवून घ्यावं. पाणी उकळवून त्यामध्ये हळद, धणे जिरे पूड, तिखट, मिरपूड, आलं पेस्ट, मीठ आणि बेसन घालून त्याची उकड काढावी. ओल्या रुमालावर ही उकड थापून घ्यावी. त्यावर वाफवलेल्या भाज्यांचं सारण घालावं. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात आणि त्या शॅलो फ्राय करून घ्याव्यात.